सुनील केदार यांची आमदारकी रद्द होणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळतेय। बँक घोटाळ्यामध्ये शिक्षा झाल्यानं आमदारकी रद्द होणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। नागपूर पोलिसांनी कोर्टाचे आदेश विधिमंडळाला पाठवलेले आहेत। आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाकडे लक्ष लागलेलं आहे। आज शनिवार आहे, उद्या रविवार, त्यामुळे दोन्ही दिवस सुट्टीचा काळ आहे। आज विधानसभा अध्यक्ष या सगळ्या संदर्भात निर्णय घेत आहेत की सोमवारी यावर निर्णय घेतला जातोय, याकडे देखील लक्ष असेल। केदार यांच्या आमदारकीचा निर्णय विधानसभा अध्यक्षांच्या आता कोर्टात गेलाय। नागपूर पोलिसांनी विधिमंडळाला केदार यांच्या शिक्षेची माहिती सुद्धा दिलेली आहे, सूत्रांकडून कळतंय। त्यामुळे केदार यांच्या आमदारकीचा निर्णय आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कोर्टात गेलेला आहे। नागपूर पोलिसांनी कोर्टाचे आदेश विधिमंडळाला आता पाठवलेले आहेत। त्यामुळे आज राहुल नार्वेकर या सगळ्या संदर्भात निर्णय घेतात की सोमवारी या सगळ्या संदर्भात निर्णय होतो, याकडे लक्ष असेल। अधिक माहिती आपण घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, या सगळ्या संदर्भात काय माहिती आहे? मगाची देखील तुम्ही या सगळ्याचा उल्लेख केलेला होता, आता देखील स्पष्ट होतंय की सुनील केदार यांच्या आमदारकी संदर्भात आता सवाल उपस्थित होतोय। निश्चितच लागवी ज्या प्रकारची शिक्षेची तरतूद आहे ती पाहता कालच नागपूर पोलिसांनी सुरुवातीसाठी विधिमंडळाची परवानगी घेण्यासाठी एक पत्र पाठवलेलं होतं, अशी माहिती समोर येते आता की या पत्रामध्ये एकंदरीत ज्या प्रकारचे आदेश कोर्टाने दिलेले आहेत त्या आदेशाची प्रत आहे ती पाठवण्यात आलेली आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, एखाद्या आमदाराला अटक करण्यापूर्वी विधिमंडळाची परवानगी घ्यावी लागते, त्यासाठीही या पत्रामध्ये मायना लिहिलेला होता। आणि आता एकंदरीत या पत्राची आणि ऑर्डरची कॉपी मिळाल्यानंतर विधिमंडळ नेमकं काय कारवाई करते हे पाहावं लागेल। कारण ज्या प्रकारे 2 वर्षांहून अधिक शिक्षेची तरतूद आहे, त्यामुळे कुठेतरी आमदारकी त्यांची रद्द होणार अशी आता शक्यता वर्तवली जाते। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे या संदर्भातील निर्णय घोषित करतील। आता या संदर्भातील निर्णय आजच जाहीर होतोय की सोमवारी जाहीर होतोय हे पाहावं लागेल, कारण शनिवार रविवार विधिमंडळाचं कामकाज बंद असतं। मात्र तरीही विधानसभा अध्यक्ष हे विशेष अधिकाराचा वापर करून अशा प्रकारे आमदारकी रद्द करण्याचा निर्णय घेऊ शकतात। त्यामुळे राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाकडे लक्ष असेल की काँग्रेसचा एक आमदार आता कमी होतोय की तो तसाच 2 दिवस आणखी शाबूत राहतोय, कारण सोमवारी कुठेतरी केदार यांच्याकडे वरच्या कोर्टामध्ये दाद मागण्याची संधी आहे। मात्र तत्पूर्वी जर हे आदेश जारी झाले तर कुठेतरी त्यांची आमदारकी रद्द होऊ शकते। चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता।